श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. तुम्हाला तुमच्या घरात खूप त्रास होत असेल, नवरा बायकोची भांडणे होत असतील, नवऱ्याची कमाई चांगली आहे पण घरात पैसा देत नसतील, किंवा एखाद्या पत्नीमुळे घरात काही वादविवाद होत आहेत, नंतर घरात एकोपा नाही आहे, सासू सुनांचं जमत नाही आहे, घरात आजारपण आहे, जो काही पैसा येतोय तो आजारपणासाठी जातोय, घराची बरकत होत नाही आहे, किंवा बाहेरील बाधेचा काही तुम्हाला त्रास आहे, तुमच्यात वास्तूमध्ये दोष आहे, किंवा मुलं तुमची ऐकत नाही आहेत, तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही आहे, किंवा तुम्हाला स्वतःला म्हणजे तुमच्या मुलाला संतान प्राप्ती होत नाही आहे, किंवा तुमच्या स्वतःला संतान प्राप्ती होत नाही आहे, गर्भ राहिला तर तो टिकत नाही आहे, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, स्वतःचं घर होत नाही आहे, खूप प्रयत्न करताय पण नोकरी लागत नाही आहे, मुलांना नोकरी म्हणजे तुम्हाला स्वतःला नोकरी लागत नाही व मुलांनाही नोकरी लागत नाही आहे, शत्रूचा त्रास आहे, आजूबाजूचे जे लोक आहेत ते तुमचं वाईट चिंतत आहेत, सर्व बाजूंनी तुम्ही गुरफटले गेलेले आहात. यातून कसे बाहेर पडावे हे तुम्हाला समजत नाही. सगळं करून झालं, सगळ्या सेवा करून झाल्या, काही केलं पण रिझल्ट येतो आहे शून्य. परिस्थिती आहे तीच आहे. तर आज जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी केली तरी संपूर्ण कुटुंबाची जी इडापिडा आहे ती निघून जाईल व कुठेतरी काहीतरी मार्ग मिळेल. बघा, आयुष्यात सगळेच कष्ट करत असतात. चांगला मार्ग अवलंबला, समजा तुम्ही जॉब केला, बिझनेस केला पण सक्सेस मिळत नसेल तर कुठेतरी आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची सेवा होत नाहीये. ही तितकीच खरी गोष्ट आहे. जेव्हा कोणती सेवा न करता कोणती सेवा करताना आपण कोणती सेवा करतोय, कुठले उपाय करतोय तर त्याचा काही उपाय होत नाहीये, तर असं म्हटलं जातं की कुठेतरी कुलदेवतेचं आपल्याकडून काहीतरी कमी पडत आहे. म्हणून आता तुम्हाला वाटत असेल की मग काय करायचं, तर कुलदेवतेचं कुठलं पारायण करायचंय का, तर आपल्याला फक्त रोज एक विशिष्ट वेळेमध्ये संकल्पयुक्त एक अध्याय वाचायचा आहे. एका अध्यायाचे पठण करायचे आहे. पठण म्हणजे काय, वाचन करायचे आहे. यासाठी जास्तीत जास्त 10 मिनिटं लागणार आहेत व या 10 मिनिटात संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होणार आहे. हा एक अध्याय जर आपल्या घरातील कुलस्त्रीने नित्यनियमाने पठन केला तर खूपच छान रिझल्ट येतील. पण तुम्हाला जमत नाहीये किंवा करू शकत नाही तर घरातील कोणत्याही व्यक्तीने या एका अध्यायाचे वाचन केले तरी चालेल. याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. तर दुर्गा सप्तशती ग्रंथ हा सर्वांनाच माहीत आहे. तर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल, त्या ग्रंथामधील एका अध्यायाचे तुम्हाला पठन करायचे आहे. तुमच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ नाही तर जिथे देवाचे पुस्तक मिळतात, ज्या दुकानामध्ये देवाची पुस्तकं मिळतात किंवा एखाद्या स्वामी केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मिळून जाईल. ही सेवा आपल्याला कोणत्याही मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून आपल्याला सुरू करायची आहे. ज्या दिवशी सुरुवात करणार आहात तेव्हा संकल्प करायचा आहे, किंवा आता घटस्थापना होणार आहे तर तुम्ही घटामध्ये सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. ही सेवा सकाळी देवपूजा झाली की आपण करू शकतो, किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे ती सगळ्यात उत्तम वेळ आहे. त्यावेळीतही आपल्याला ही सेवा केली तरी चालेल, किंवा या दोन्ही वेळा शक्य नसेल तर दिवसभरात कधीही केली तरी चालेल, पण संध्याकाळ व सकाळ ही वेळ उत्तम राहील. या सेवेसाठी असे काही वेगळे नियम नाहीत. फक्त इतकंच की नॉनव्हेज वगैरे की तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाल्लं नाही तर खूपच चांगलं आहे. त्याच्यापासून आपल्याला थोडंसं दूर राहायचं आहे. बाकी ब्रह्मचर्य वगैरे पाळले नाही तरी चालणार आहे. तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल तर ही सेवा जर तुम्हाला म्हणजे माहीतच असते सगळ्यांना, तर ही सेवा तुम्हाला करायची आहे. याचे लाभ जे ते आणि तुमच्या कुलदेवतेचा जर फोटो असेल घरामध्ये तर त्याच्यासमोर बसून तुम्हाला हे करायचं आहे. समजा तुमच्या घरामध्ये घट बसलेले असेल तर घटासमोर बसून सुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. तर अध्याय कोणता वाचायचा आहे, तर तुमच्या प्रॉब्लेमनुसार, म्हणजे धनसंपदा हवी आहे, सुखसमृद्धी हवे आहे, तुमचा उद्योगधंद्यात तुम्हाला चांगले पैसे मिळावेत असे वाटत असेल, व्यवसाय चांगला चालावा किंवा नोकरीमध्ये प्रमोशन व्हावे असे वाटत असेल तर यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीमधील अध्याय हा
13वा पठण करायचा आहे. पठण म्हणजे करायचा म्हणजे वाचायचा आहे. जर धनसंपदेसंबंधी प्रश्न असतील तर अध्याय 13वा तुम्हाला वाचायचा आहे. जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती आहे, आजारपण दूर होत नाही आहे, अशा वेळी जर तुम्हाला असं वाटत असेल की ते आजारपण दूर व्हावं, तर अशा वेळी दुर्गा सप्तशतीमधील 12वा हा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. कर्ज दूर व्हावं असं वाटत असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथामधील 11वा अध्यायाचे तुम्हाला पठण म्हणजे वाचन करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचं सुख पाहिजे, मुलाला ॲडमिशन मिळत नाही आहे, मुलं ऐकत नाही आहे, मुलं वाईट नादाला लागलेली असतील, मुलांनी आपल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात व त्यांचे कल्याण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीमधील 10व्या अध्यायाचे पठण करायचे आहे. तुमची एखादी वस्तू हरवलेली असेल, धनसंपदा ऐश्वर्याची प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीमधील 9व्या अध्यायाचे पठण करायचे आहे. आजूबाजूची सगळी लोक आहेत ती तुमच्या वाईटावर आहेत, तुमचं वाईट चिंतत आहेत, तर तुमच्याबद्दल त्यांना चांगलं वाटत नाही आहे, नेहमी तुमच्याविषयी वाईट बोलत आहेत. आपल्याला अधिकाराची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीमधील 8वा अध्याय हे आपल्याला वाचायचं आहे म्हणजे पठण करायचं आहे. शत्रूचा खूप त्रास असेल, मनामध्ये एखादं काम करण्यासाठी म्हणजे तुमची इच्छा असेल पण काम काही केल्या पूर्ण होत नाही आहे, त्यामुळे खूप अडचणी येत आहेत, तर 7व्या अध्यायाचे पठण करावे दुर्गा सप्तशतीमधील. आपल्यावर सतत संकटे येत आहेत, मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर आपल्याला दुर्गा सप्तशतीमधील 6व्या अध्यायाचे पठण करायचे आहे. घरातील एखादी व्यक्ती आहे, तिला भीती वाटते, झोपेतून उठते, बाहेरची काही बाधा आहे, सतत असं एकट्याने प्रवास करायला समजा घाबरते आहे, खूप भीती वाटत आहे, तुम्हाला असं वाटत आहे की त्या व्यक्तीला बाहेरची बाधा झालेली आहे, तर अशा वेळी तुम्हाला दुर्गा सप्तशतीमधला 5वा अध्याय हा पठण करायचा आहे. तुमच्या मुलीचं लग्न जमत नाही आहे, तर सुयोग्य वर असा हवा असेल तर तुम्हाला म्हणजे सुयोग्य वर हवा असेल किंवा सुयोग्य वधू मिळावी असं वाटत असेल, लग्न कार्य घरामध्ये व्हावं, मंगल कार्य घरात घडावं, यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीमधील 4वा अध्याय हा वाचायचा आहे. नंतर तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे कोर्ट कचऱ्या आहेत, तुमच्यावर खोटा आरोप केला गेलेला असेल, तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये यश मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तशतीमधील 3रा हा अध्याय पठण करायचा आहे. आपलं जर घर कोणी बळकावलं असेल, जागा बळकावली असेल, जमीन घाण ठेवलेली आहे ती मुक्त करायची आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने घडाव्यात यासाठी दुर्गा सप्तशतीमधील 2ऱ्या अध्यायाचे पठण म्हणजेच वाचन करायचे आहे. जो पहिला अध्याय आहे याने सर्व प्रकारच्या चिंता म्हणजे शक्ती, वाईट शक्ती असतात, शत्रूंचा नाश व शत्रूंचे भय दूर करण्यासाठी आपल्याला पहिल्या अध्यायाचे पठण करू शकतो. या अशा पद्धतीने तुम्हाला जो काही त्रास आहे, म्हणजे तुम्हाला जी काही बाधा आहे किंवा जो काही त्रास आहे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला जो वाटेल की आपल्याला आता 3रा अध्याय पठण करायचा, आपल्याला 4था अध्याय पठण, तुमच्या जे काही अडचणी आहेत त्यानुसार तुम्ही दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठण करू शकता. जर आपल्याला पूर्ण सप्तशती ग्रंथाचं किंवा अध्यायाचं पूर्ण ग्रंथाचं पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही ह्या दुर्गा सप्तशती ग्रंथामधील वेगवेगळे अध्याय तुम्ही वाचू शकता व तुमच्या अडचणीशी निगडीत आवश्यक अध्यायाचे पठण करून तुमच्या अडचणी ह्या सोडवू शकता. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की याचा लाभ होणार आहे. नमस्कार.